मुलांनो, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि जगामध्ये भारत किंवा भारतभूमी ही धर्मक्षेत्रांची, तीर्थक्षेत्रांची म्हणून परिचित आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कुणाचं आईवरती प्रेम असतं, कुणाचं वडिलांवरती प्रेम असतं, कुणाचं देवावरती प्रेम असतं आणि कुणाचं आपल्या मायभूमीवरती प्रेम असतं. आज आपल्याला महाराष्ट्रावरती असणारं प्रेम महाराष्ट्राची असणारी वैशिष्ट्य महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेतून बघायचे आहेत. कवी आहेत अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी कादंबऱ्या. चिरानगरीची भूतं, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजा आड इत्यादी कथासंग्रह. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटके. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन प्रसिद्ध. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दांतून व्यक्त होते. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अनेक रचनांमधून मातृभूमीविषयी गुणगान केलेलं आहे. तसं विविध विषयांवरती त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत, त्यांचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. पण आजचा हा पोवाडा खास महाराष्ट्रासाठी आहे. काय म्हणतात बघा. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कंबर बांधून ऊठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कवी काय म्हणतात बघा. या महाराष्ट्रावरती अनेक आक्रमणं झाली. कदाचित होतही असतील अजून. जेव्हा जेव्हा माझ्या महाराष्ट्रावरती आक्रमणं होतील तेव्हा तेव्हा ती आक्रमणं परतवून लावण्यासाठी, त्या आक्रमणांचे घाव झेलण्यासाठी आपण सदैव तत्पर राहायला हवं. आपली काया, काया काया म्हणजे शरीर, काया म्हणजे आपला देह. हा देह किंवा हे शरीर आपण महाराष्ट्रावरून ओवाळून टाकण्यासाठी सदैव तत्पर असलं पाहिजे. शब्दशः अर्थ घेऊ नका. आपण अनेक वेळा अशी ओवाळणी ओवाळत असतो आणि टाकत असतो. एखाद्या कलाकारासाठी, एखाद्या देवावरनं हे शरीर असं काही ओवाळून नसतं टाकायचं. याचा अर्थ काय
की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी या देहाची गरज पडेल, आपली गरज पडेल, तेव्हा आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. या महाराष्ट्र भूमीच्या रक्षणासाठी पुढे कवी काय म्हणतात बघा. महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषवितीला महारथी, तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरनी टाक ओवाळून काया. काय म्हणतात कवी. महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे याशीची ज्योती. हे महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये यशाची ज्योत सदैव तेवत राहते. या महाराष्ट्रामध्ये असणारी भूमी ही सुवर्ण भूमी म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी सोनं पिकतं, सोनं. शेतामध्ये पिकणारी जी पिकं असतात ना, त्या पिकांना कवींनी सोन्याची उपमा दिलेली आहे. सोन्यासारखी ती पिकं असतात जी या भूमीमध्ये उगवतात, वाढतात आणि म्हणून या भूमीला सुवर्ण भूमी असं म्हटलेलं आहे. नील अंबर भरले वरती. अंबर, अंबर म्हणजे आकाश. वरती नील म्हणजे निळे निळे आकाश, खाली सुवर्णभूमी. अशी आमची ही महाराष्ट्र भूमी आहे. गड पुढे पोवाडे गाती. या महाराष्ट्रामध्ये अनेक गड आहेत, अनेक किल्ले आहेत. तुम्हाला काही गडांची नावं सांगता येतील का? माहिती का महाराष्ट्रामध्ये कोणकोणते गड आहेत? कोण सांगतं बरं एखाद्या गडाचं नाव? हां हां कोणता? प्रतापगड, हां रायगड, शिवनेरी, इकडे दौलताबादचा किल्ला. अनेक गड आणि किल्ले या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे गड आणि किल्ले म्हणजे माझ्या महाराष्ट्र भूमीचं भूषण आहेत, सौंदर्य आहेत. तो अरबी सागर लागे जयाच्या पाया. पायथ्याशी अरबी समुद्र आहे जो कायम या महाराष्ट्राचे चरण धुण्याचं काम करतो. पायथ्याशी अरबी समुद्र, गड किल्ल्यांचं सौंदर्य, वरती निळं आकाश, खाली सुवर्ण भूमी. अशी माझी ही महाराष्ट्र भूमी नटलेली आहे, सजलेली आहे. आणि म्हणून कवी म्हणतात माझं या महाराष्ट्र भूमीवरती प्रेम आहे. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कशी आहे महाराष्ट्रभूमी बघा. ही महाराष्ट्रभूमी धीरांची आहे आणि शासनकर्त्या वीरांची आहे. धीरांची म्हणजे धाडसी महापुरुषांची आहे. छत्रपती शिवराय या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले. झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक,
स्वातंत्र्यवीर सावरकर, अजून कुणाकुणाची नावं घेता येतील, अनेक नावं घेता येतील. अशा धाडसी पराक्रमी महापुरुषांची ही भूमी आहे. छत्रपती शाहू महाराजांसारखे थोर शासनकर्ते याच भूमीमध्ये होऊन गेले. या भूमीत राहणारी माणसं कष्टाळू आहेत, म्हणून या भूमीला घामाची आणि श्रमाची म्हटलेलं आहे. कष्ट करतात, मेहनत करतात आणि धनधान्यानं ही भूमी समृद्ध बनवतात. खुरप्याची आणि दोरीची ही सारी शेतीला उद्देशून केलेली शब्दसंपदा आहे. खुरप, दोरी, टिकाव, फावडं ही शेतामध्ये लागणारी साहित्य आहेत. या साहित्याच्या साहाय्याने इथला शेतकरी घाम गाळतो, श्रम करतो. इथली शेती त्यामुळे बहरून जाते. इथेच शूरवीर धुरंधर छत्रपती शिवराय होऊन गेले. त्यांचा पराक्रम, त्यांच्या लढाया, त्यांची युद्धनीती, प्रजेप्रती असणारं त्यांचं प्रेम हे सारं सारं अप्रतिम होतं, सुंदर होतं. तो राजा याच भूमीत होऊन गेला आणि म्हणून कवी म्हणतात, या भूमीवरती माझं प्रेम आहे, या भूमीवरती तुमचंही प्रेम आहे आणि ते असायलाच हवं. या भूमीला जेव्हा जेव्हा आपली गरज पडेल तेव्हा तेव्हा आपला देह या भूमीच्या कार्यासाठी सत्कारणी लागला पाहिजे. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे. पर्वत उलथून यत्नाचे साधू या खंडकी त्याचे. या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक उभाळून काया. काय म्हणतात कवी पुढे? पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे. एक पर्व, एक युग. पहिला हा महाराष्ट्र वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला होता आणि हा संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक वर्ष लढा द्यावा लागला, संघर्ष करावा लागला. तेव्हा हा एकसंध महाराष्ट्र अस्तित्वात आला. या महाराष्ट्राला एकसंध बनवण्याचे स्वप्न इथल्या शूरवीरांचे होते, इथल्या नेत्यांचे होते, इथल्या महापुरुषांचे ते स्वप्न होते. आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी हाती कंकण बांधलेलं होतं. त्यांनी एक पण केलेला होता, त्यांनी एक निश्चय केलेला होता आणि खरोखर तो निश्चय आज साकार झालेला आपण बघत आहोत. साचे म्हणजे खरोखर. साचे या शब्दाचा अर्थ आहे खरोखर. हे स्वप्न खरोखर साकार झालेलं आहे. इथे या महाराष्ट्र भूमीसाठी, या महाराष्ट्र भूमीच्या विकासासाठी जे यत्न होतात, जे प्रयत्न होतात, ते प्रयत्न पर्वतासारखे असतात. या भूमीला सांधण्याचं, या भूमीला एकत्र ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि यासाठीच आपल्याला रणशिंग फुंकायचं आहे. या मातृभूमीचं अखंडत्व जपणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे.
आणि म्हणून या देहाची जेव्हा जेव्हा त्यासाठी गरज पडेल तेव्हा तेव्हा हा देह या मायभूमीसाठी समर्पित करायला आपण तयार राहिलं पाहिजे. धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची, पावले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची, घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरनी टाक ओवाळून काया. शेवटी कवी काय म्हणतात? धर ध्वजा करी ऐक्याची. ध्वजा, ध्वजा म्हणजे ध्वज. ध्वजा म्हणजे ध्वज, ध्वजा म्हणजे पताका असंही तुम्ही म्हणू शकता. कवी म्हणतात, बाळांनो, मुलांनो, माणसांनो, आपल्याला ऐक्याची, एकतेची ध्वजा, एकतेचा ध्वज हाती धरायचा आहे. एकतेची पताका आपल्याला फडकवायची आहे, ध्वज फडकवायचा आहे. आणि ही एकता हीच या महाराष्ट्राची मनीषा आहे. मनीषा, मनीषा म्हणजे इच्छा. महाराष्ट्र एक राहिला पाहिजे, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. आणि ही इच्छा सर्वांचीच आहे, कवींची आहे. त्यासाठी आपण पाऊले टाक हिमतीची, आपण हिमतीनं पाऊल टाकलं पाहिजे या महाराष्ट्राला एकसंध राखण्यासाठी. आपल्या पावलांमध्ये कणखरपणा पाहिजे, पोलादासारखा चिवटपणा पाहिजे आपल्या पावलांमध्ये. आणि त्यासाठी आपल्याला शपथ घ्यायची आहे. ही शपथ आन, आन म्हणजे शपथ. ही शपथ आहे स्वातंत्र्याची. ही आन किंवा ही शपथ. आन म्हणजे काय? शपथ. आपल्याला शपथ घ्यायची आहे. ती शपथ घ्यायची आहे स्वातंत्र्याची. ती शपथ घ्यायची आहे महाराष्ट्राच्या अखंडत्वासाठी, महाराष्ट्रासाठी लढण्याची. जेव्हा जेव्हा हा महाराष्ट्र, ही महाराष्ट्रभूमी, इथली माणसं संकटात येतील, अडचणीत येतील, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी मी सदैव पुढे असेल, अशा प्रकारची शपथ घ्यायला कवी सांगतायत. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया. या जन्मभूमीचे, या महाराष्ट्रभूमीचे आपल्यावरती अखंड अनंत असे उपकार आहेत. आणि हे उपकार आपल्याला फेडायचे आहेत. हे उपकार फेडण्यासाठी आपल्याला आपला देह या महाराष्ट्राच्या कारणी लावायचा आहे. आपला प्रत्येक अवयव या महाराष्ट्राच्या हितासाठी सत्कारणी लागला पाहिजे. हातांनी या मायभूमीसाठी कार्य केलं पाहिजे. पायांनी या मायभूमीसाठी धावून गेलं पाहिजे. डोळ्यांनी या मायभूमीच्या भल्याचं बघितलं पाहिजे. मुखातून या मायभूमीच्या भल्याचे उच्चार आले पाहिजेत. कानांनी या मायभूमीच्या हिताचंच ऐकायला आलं पाहिजे. म्हणजे या कवितेमधून कवींना या महाराष्ट्रावरती प्रेम करायला तर शिकवायचंच आहे, पण त्याचबरोबर या महाराष्ट्राची अखंडता, या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव, या महाराष्ट्राची सुंदरता जपण्यासाठी आपण नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. आपण नेहमी सजग राहिलं पाहिजे.
आपलं शरीर, आपला देह, आपलं जगणं या महाराष्ट्रासाठी असलं पाहिजे, हा विचार कवींना या ठिकाणी द्यायचा आहे आणि तो आपण घ्यायचा आहे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. पुढील तासाला आपण पुन्हा एकदा नवीन पाठाबरोबर भेटणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया.